आहे म्हणजेच सर्वांना माहित आहे एमसीएम का होतात पुरुषामधून आम्ही दोघंच राहिलो. सिल्वर रँक अचीव्ह झालेली आहे आणि त्याचबरोबर कोर कमिटी मेंबर सुद्धा सरांची आज निवड झालेली आहे असं होणारे प्रमाणपत्र मिळाले असं झालेली आहे. कोर कमिटी मेंबर प्लस सिल्वर रँक अचीव्हर सरांचं खूप आपल्या कंपनीला पुढे नेण्याचं खूप मोठं योगदान आहे. सरांनी अहोरात्र कष्ट करून आपल्या टीमला सांभाळलेलं आहे आणि एवढे जे लोक इथे दिसत आहेत किंवा प्रगती दिसत आहे ते सरांच्या कष्टामुळे दिसत आहे आणि एकनिष्ठपणामुळे दिसत आहे. एखादी कंपनी हाती घेतल्याच्या नंतर जोपर्यंत आपण तिथं काही ना काही अचिव्हमेंट करतो तोपर्यंत टिकलं पाहिजे. तर जास्त वेळ न घेता सरांना मी बोलण्यासाठी संधी देतो. नमस्कार. विशेष म्हणजे आपल्या या कंपनीमध्ये जी सुरुवात मी केली त्याने मी जवळपास 15 वर्षापासून नेटवर्क मार्केटिंगमध्ये आहे. कोणते काही इन्व्हेस्टमेंट प्लॅन केलेले आहे, प्रोडक्टमध्ये काम केलेलं आहे. ही पहिली कंपनी आहे की सुरळीत माझी फॅमिली या पूर्ण घर या कंपनीमधून चालत आहे. एकदम घेतलेला आहे. पुढील इथून एका वर्षामध्ये कमीत कमी सर 1 CR मी क्रॉस करतो. विशेष आपण सीएमडी सर त्यांना मी धन्यवाद देतो कारण का सुरुवातीला त्यांनी वेरुळकर मॅडम आणि त्यांनी प्लॅन द्यावा लागतं माझ्याकडे. जवळपास 7-8 महिन्यापूर्वी कंपनीची सुरुवात 9 महिन्यापूर्वी झाली. ती 6 महिन्यापूर्वी बसतो. सुरुवातीला मॅडम तुम्हाला प्लॅन देते मी तेवढं तलाव घेतलं. त्याच्यानंतर सर पण आलते एका हॉटेलमध्ये बसले. मॅडम खूप माझी सरांपुढे तारीफ केली की असे आहेत म्हणून प्लॅन ऐकला मी पण मन लावून ऐकला. त्याच्यानंतर निघून गेलो घरी आपल्या गावात सगळे. त्याच्यानंतर आणखी 1 महिना ब्रेक झाला. 1 महिन्यानंतर आणखी मॅडम सर आले. मॅडम सर आल्यानंतर सरांनी पूर्ण पद्धत करून सांगितले. तेव्हा मी मला ऑफिसला जॉईनिंग केली. जॉईनिंग केल्यानंतर मी 1 महिना धबधे बसत राहिलो काहीच केलं दुर्लक्ष केलं. पण नंतर मी सरांसोबत एकदा मी चर्चा केल्यानंतर सरांनी जे कंपनीचं पुढचं भविष्य सांगितलं म्हणजे इथून 5 वर्षामध्ये काय होणार 10 वर्षामध्ये काय होणार ते मी खूप मन लावून ऐकलं. कुठलीही गोष्ट कोणतं काम करायचं असं की ते दिमागातून जातच नाही राहत होत नाही. त्याविषयी आत्तावर होतो सकाळी विचार केलो ठीक आहे मी मॅडमला फोन केला कारण ते काम चालू करून केलं. आणि ती सरांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर मग ती सुरुवात केली. सरांचं मी म्हणत ऐकलं त्यावेळेस आणि कारण का त्यांनी जे त्यावेळेस कंपनीची सुरुवात केली स्वतः नेटवर्क करतो ना आपण तसं स्वतः प्लॅन दिले 2-3 ठिकाणी. त्यांनी 1 महिना कोणी व्यक्ती जॉईन झाला तरी पण त्यांनी हिंमत हारली म्हणजे त्यावेळेस त्यांनी हे छोटंसं रोपटं लावलं होतं. आता ते मोठ्या वृक्षामध्ये कन्वर्ट झाले. आणि विशेष म्हणजे कसं आहे त्याच्यामध्ये मी जॉईन झाल्यानंतर रिस्पॉन्स खूप चांगला भेटला. म्हणजे जॉईनिंग रेशो वाढला. जॉईनिंग रेशो वाढल्यानंतर जरा सगळ्यात सुरुवात केलं. या ठिकाणी मी पूर्णाचे सर आहेत मॅडमने एका सरांना मला सपोर्ट केला. पूर्णाचे सर आहेत त्यांनी शॉपिंग घेतली आणि त्याच्यानंतर लोकल आणि 8 जे मी काम करतात ते लोकल सर आणि त्या सरांजवळ रँक अचीव्ह घेतली. आणि विशेष म्हणजे काय सरांनी जी सुरुवात केली ते मला पूर्ण एकदम तिथं कॉन्फिडन्स लेवल तिथे बघून मी एकदम खूप तारीफ केली होती. कारण का हे वाढतच चालले म्हणजे आपण इथे थांबणार नाही. आता हे जे मीटिंग होत आहे त्याच्या पुढची मीटिंग याच्यापेक्षा डबल होऊन जाईल. म्हणजे सर्वांचं एकदम ॲक्टिव्हेट होणार आहे. विशेष करून जनता माध्यमातून इथं आलो की पूर्ण सगळे ह्यांच्यामुळे मी या ठिकाणी पोहोचले. आणि विशेष करून जे सगळे लोक माझ्यासोबत जुळलेले आहेत सगळ्यांना एकदम मी शेवटपर्यंत सपोर्ट करणार आहे. चांगल्या लेवलपर्यंत त्याच्यापर्यंत मी त्यांच्या मागे भविष्य काढतो. धन्यवाद. या मॅडम धन्यवाद सर. आपण खूप सुंदर इतिहास व्यक्त केलेले आहे. बरोबर आहे कंपनी बरोबर जे राहतील ते विजयी होणारच आहेत. कंपनीचं प्लॅटफॉर्म तसं आहे. त्यानंतर मी विनंती करते राहुल कोकरे सरांना. राहुल कोकरे सरांनी कंपनी सुरुवातीपासून सोबत आहेत आणि त्यांनी सुद्धा बऱ्याच कंपन्यांचा अनुभव आहे. चांगले मोटिवेशन स्पीकर आहेत, चांगले लीडर आहेत. त्याचबरोबर सरांनी कंपनीसाठी अनेक थीम ह्या सांगितलेल्या. जसं बचत गटाच्या थीम आपण बघतो त्याही कंपनी
आहेत. म्हणजे कंपनी स्वतःच मनमानी करत नसून आपल्यामधल्या सर्वांचा विचार करते. तर मी सरांना विनंती करते, राहुलजी कोकरे सरांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. टाळ्या वाजवा. टाळ्यावरती सध्या भारत सरकारने टॅक्स लावलेला आहे. तुम्ही टाळ्या वाजवा, तुमच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या जातील. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपण सर्वांकडे माझ्यापेक्षा सर्व सिनियर आहात. पहिल्या प्रथम मी या ठिकाणी सर्व महापुरुषांना त्यानंतर या ठिकाणी सर्वजण माझे मित्र नमस्कार. मला वाटतं मला नंतर शेवटी संधी मिळते घ्यायची, कारण काही प्रश्न उत्तर सुद्धा आपण करणार आहोत. सर्वांच्या बोलल्यानंतर काय विचार येते ते माझं बोलणं होतं. कारण पाहिजे इथं प्रेम सर आहेत, ते खूप सिनियर आहेत, त्यांना खूप वर्षापासून ओळखतो आणि प्रेम सरांचं खरं पाहिजे कंपनीमध्ये स्वागत करतो. त्याच्यासाठी सर्वांनी एका टाळ्या वाजवा, कारण ते काय आहे तुम्हाला माहिती आहे. ते दोन्ही तिन्ही ठिकाणी आपला जे आहे ते करून तसं स्वतः ॲडव्होकेट आहेत. ते नेटवर्किंगचा चांगला अनुभव आहे आणि सरासरी ते असे कुठल्याही कंपनीमध्ये जॉईन होत नाही, कारण बरेचसे वेळेस बरेच लोक त्यांच्याकडे गेलेले होते, मला माहित आहे. असं तर मला वाटतं एक दोन प्रश्न झाले तर बरं वाटेल. तर तुम्हाला म्हणजे आतापर्यंत कंपनीमध्ये असं आहे की कंपनीमध्ये तसंच आपण चालतो म्हणजे लोकांच्या मनावर. मग तुम्हाला काही अपेक्षा आहेत का कंपनीकडून? म्हणजे कंपनीकडून काय वाटतं तुम्हाला? म्हणजे तुमच्यासाठी काही एखादी नकारात्मक गोष्ट आहे का ती सांगावी, कारण सगळ्या गोष्टी सगळ्याच गोष्टी लोक बोलतात. मग तुमच्या कोणाच्या मनात काय असेल तर सांगावं, म्हणजे कशाबद्दल प्लॅन बद्दल असेल, ओळख बद्दल असेल काय तुम्ही. कारण प्रत्येक जण जो आहे तो फील्डवर जाणारा जो व्यक्ती आहे तो बसणं फार सोपं आहे. कारण सोनकांबळे मॅडमला माहित आहे, मला वाटतं ते खूप फिरत आहे. तर मार्केटला गेल्यानंतर तुम्हाला काय रिस्पॉन्स आहे, त्याच्यामध्ये काय अडचण येत का? मला वाटतं तुम्ही सांगितलं बरोबर. सोनकांबळे मॅडम चांगला आहे वाईट आहे, रिस्पॉन्स चांगला आहे कसं सांगा ना, म्हणजे मला ऐकू. चांगला आहे 100%. म्हणजे सर्वांनी या कंपनीमध्ये काम करायला पाहिजे 100%. तर कंपनीमध्ये हे सगळे सर्वजण जॉईन आहात का? म्हणजे मला पहिल्यांदा हे कळून आहे की जॉईन कोण नाही. जॉईन नसल्याने फक्त हात वर करा. 1 2 3 4 5 लोक जॉईन आहे, बरोबर. तर पहिल्यांदा 6 लोक जॉईन नाही, 7 लोक विकास वर करा, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. तर ज्यांनी तुम्ही आम्हाला सांगितलेलं असेल त्यांनी तुमच्यासाठी एक फार मोठी संधी दिलेली आहे कंपनीचा इन्कम घेण्यासाठी. बेलुकर मॅडम जे आहे सगळ्यात जास्त मेहनत घेणार आहेत, त्यासाठी तुम्ही मला सगळ्या महिलांनी त्याची शाळा वाढल्या पाहिजे. कारण सगळ्या कंपन्या निवड करण्यात असतील तर या कंपनीमध्ये पहिल्या सिनियर होणाऱ्या महिलाच आहेत. आणि मला वाटतं महाराज सर याच्यामध्ये लोखंडे सर आपल्यापेक्षा सगळ्या महिला पुढे जाणार आहेत. आणि आता जसं सांगितलं की या सगळा जो हे आहे तो महिलाच, म्हणजे महिलांना सगळ्या गोष्टी याच्यामध्ये माहिती होणार आहे. तर नवीन लोकांसाठी सांगतो, कारण हे जे आहे आपल्या प्लॅन सर्वांना सांगितलं की नवीन लोकांचं तुम्हाला आपल्याकडे प्रोडक्ट काय आहे तर तुम्ही सांगू शकता? महिलांमध्ये आपल्याकडे प्रोडक्ट काय आहे, काय काय आहे? एलईडीचे प्रोडक्ट आहेत का रोज लागणारे महिलांना? पत्ती आपल्याला रोज लागते का? मिरचू म्हणून मला नाही तर नाही म्हणत लागते ना, त्याशिवाय सेफा पण नाही मला ना सांगा. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागत असतात दैनंदिन जीवनामध्ये. आणि हे वस्तू आपण कुठून ना कुठून
खरेदी करत असतो. खरेदी करतो का नाही? करतो. पण मला सांगा, आपण अनेक दिवसांपासून अनेक दुकानावरून आपण वेगवेगळ्या प्रकारे खरेदी करत असतो. पण त्या दुकानदाराकडे आपण गेलो आणि त्या दुकानदाराकडे पण एवढे वर्षापासून तुझ्याकडून खरेदी करतो, तर एक वेळेच मला काही राशन मोफत देते का? देत नाही. पण आपली कंपनी देते. तर अशा प्रकारे जे आहे हे सगळ्या वस्तू लागणाऱ्या, आपला घरगुती लागणाऱ्या, तुम्हाला म्हणजे या काळाच्या नंतर काही दिवसानंतर म्हणजे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत गुड मॉर्निंग ते गुड नाईट पर्यंत सर्व लागणाऱ्या वस्तू याच्यामध्ये मिळणार आहेत तुम्हाला कंपनीमध्ये. याच्यासोबतच पुढे खात घेऊन आणून तर बघा आता ते उजेड पडलाय की नाही, ते उजेड पडणार प्रोडक्ट आपल्या कंपनीमध्ये आहे. तसा तर आहेच, पण लाईट गेल्यावर पण उजेड पडणारा प्रोडक्ट आपल्याकडे आहे. म्हणजे लाईट गेली ना, आता अशी गेली समजा आपल्या घरची, तर पुन्हा आपल्याला काय होते, लाईटची गरज नाही. हा, त्याला भीती वाटते, मला हे लाईट लागते काय वाटतं त्याला, याच्याकडे आहे ऑलरेडी लाईट गेली तरी. तर अशा जे आहे जे काय आहे मॅडम, वॉशिंग पावडरचं मला वाटतं कंपनीमध्ये 2-4 व्हिडिओ दाखवले होते, फोटो टाकले होते. त्याच्यामध्ये नंबर कुठं निघाला, त्याचा निघाला, त्यासाठी टाळ्या वाजवायला. तर सर्वांनी आपापला अनुभव घ्यायचा, प्रॅक्टिकल गोष्टी आहेत या ठिकाणी. सर्व जे आहे तुम्हाला लागणारी वस्तू आहे. आता जसं रंजिता मॅडमने सांगितलं की बचत गटाचे पण प्रोडक्ट आपण घेतो. बचत गटाकडे जर काही मूलभूत असेल तर ते पण सांगा, ते पण प्रोडक्ट घेतले जातील. आणि हे सगळ्या गोष्टी करत आहोत, तर ते आपण कशासाठी करत आहोत? हा, महत्वाची गोष्ट आहे पैसा, इन्कम. पण इन्कम करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, अनेक प्रकारे करता येते. लीगल बाजूमध्ये, इलिगल बाजूमध्ये, वेळेप्रमाणे, अवेळेप्रमाणे वगैरे. तर आपल्याला सुखाने झोप लागून म्हणजे तिथून इन्कम आल्यानंतर आपल्याला सुखाने झोप लागली पाहिजे, आहे नाही? इन्कम करण्याचे भरपूर प्रकार आहेत, पण काही प्रकार आपण झोप लागते का आपल्याला? लागत नाही. पण कोण येते की काय म्हणते की काय नाही असं आपलं वाटते. माझी भाषा थोडी गावरानीच आहे, मी काही कृष्ण बोलणार असं नाही, सरासारखं तुमच्या मनाच मला विद्या आहे. तर असं हा जो आहे हे वस्तू हे आता बरेचशे लोकांना वाटतंय की नेटवर्क मार्केटिंग म्हणजे माणसं जोडायचा बिझनेस आहे का? माणसं जोडायचा बिझनेस आहे की नाही? नाही. हा रेफरल करायचा प्रोग्राम आहे. काय आहे? हे रेफर करायचं, तुम्हाला एकूण एकाला रेफर करायचं आहे, एकूण एकाला सांगायचं आहे. आणि रेफर करणं म्हणजे काय? दुसऱ्या प्रकारे कंपनी, वेगवेगळ्या कंपन्या ज्या असतात ते जाहिरात करतात. काय करतात? कंपन्याकडे वेगवेगळ्या ट्रेडिशनल कंपन्याकडे जे आहे ते रेफर करणारे लोक असल्यामुळं या कंपन्या जे आहेत ते जाहिरात करतात, वेगवेगळ्या प्रकारे जाहिरात करतात. तर तुम्ही काय करता? कंपनीची जाहिरात करता. आता मी कंपनीची काय केली? जाहिरात केली, लोकांना सांगितलं की आपल्या कंपनीकडे असा असा प्रोडक्ट आहे, अशा अशा प्रकारे प्रोडक्ट मिळतो. तर हा जो प्रोडक्ट आहे ते रेफरल प्रोग्राम आहे, याला माणसं जोडण्याचा प्रोग्राम मिळू नये. तर हा रेफरलचे कशा प्रकारे उपयोग मिळते? आता मूळ मुद्द्याकडे येऊया. पहिले इन्कम कोणतं मिळतो? पहिले इन्कम कोणतं मिळतो? मी हे जर समजा एखाद्या व्यक्तीला बल्ब चांगला किंवा त्याच्यासाठी हे आमच्याकडे वस्तू आहेत, तर या वस्तू दुसऱ्या व्यक्तीने घेतल्यानंतर, दुसऱ्या व्यक्तीला रेफर केल्यानंतर आपल्या कंपनीमध्ये पहिले इन्कम कोणतं मिळतं? कोणतं इन्कम मिळतं? डायरेक्ट इन्कम. इकडे त्याला म्हणतात कंपन्यांमध्ये स्पॉट इन्कम. इकडे म्हणजे जागीच त्यानंतर जागीचे इन्कम मिळतात. त्याला बरोबर का मला सांगा, म्हणजे फास्ट घ्या तुम्ही थोडं. तर पहिलं इन्कम मिळतं आपण डायरेक्ट इन्कम, ज्यामध्ये किती टक्के मिळतं? 2%. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीला 1,500 रुपयाचा माल घेण्यासाठी रेफर केला तर त्याचे किती टक्के मिळतात? 10%. 10% म्हणजे 1,500 चे 10% म्हणजे किती होतात?
150 रुपये. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी माणूस जोडायची गरज आहे का? नाही. 2 लोक जोडायची गरज नाही ना 2 लोकांना रेफर करायची गरज नाही. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला जॉईन करता, जॉईन केल्याबरोबर तुम्हाला या व्यक्तीचं जेवढ्याचे त्याने सामान खरेदी केला असेल, 1,000 असेल, 2,000 असेल, 5,000 असेल, यावर तुम्हाला 10% डायरेक्ट रेफर मिळेल. त्याच्यानंतर असे वेगवेगळ्या लोकांना तुम्ही रेफर केल्यानंतर तुम्हाला दुसरं 10% मिळतं. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा तुम्ही कंपन्या केल्या असाल, बरेचसे रेफर लोक आहेत, अनेक दिवसापासून रेफर करत आहेत. आपल्या कंपनीमध्ये सर्वात महत्त्वाचं इन्कम मिळतं, पण ते तुम्ही सिंगल सुद्धा इन्कम मिळत असतं. म्हणजे एखाद्या रेफर करून एखाद्या नेटवर्किंगच्या भाषेत सांगा तुम्हाला अप्लाय करून तुम्हाला पावर नाही मिळाली समजा, तर तुम्ही जो व्यक्ती डायरेक्ट टाकलेला आहे, 1 व्यक्ती असेल, 2 व्यक्ती असेल, 3 व्यक्ती असतील, जो व्यक्ती जेवढं इन्कम घेत असेल, उदाहरणामध्ये मी एका व्यक्तीला जॉईन केलं आणि त्याने जर रोजचे 1,500 कमवत असतील तर रेफर मला किती मिळतील? त्याच्या अर्धे म्हणजे 750 रुपये मला सुद्धा पर डे मिळू शकतात. फक्त काय करायचंय? त्यांना सर्व्हिस द्यायची. त्या लोकांना काय करायचं? तुम्हाला सर्व्हिस द्यायची. आणि सर्व्हिस देण्यासाठी मला वाटते सिनियर लोक तर आहेतच, पण CMD साहेब स्वतः मेहनत घेत असतात. मला वाटतं त्यांचं एक पहिल्यांदा सर्वांनी जे आहे ते टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे. कारण ते खूप मेहनत घेत असतात. बरेचसे CMD पाहिले मी आणि पुन्हा म्हणत असतो, त्यांची खूप मेहनत आहे. आणि त्यांचा एक ध्यास आहे की आतापर्यंत जे काही नेटवर्किंग मध्ये वेगवेगळ्या लोकांचे काही जे काही नैराश्य आलेलं आहे ते नैराश्य दूर करण्यासाठी CMD सर काम करत असतात. कंपन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्कम आहे. आपल्या ज्यांनी कोणी आलं असेल तुम्हाला सांगितलंच. तर पुन्हा काही तुमच्या शब्दी शंका असतील आपण त्यावर चर्चा करूया. काही नकारात्मक गोष्टी असतील ते सांगा, त्यावर चर्चा करूया. सकारात्मक सगळ्या गोष्टी करतात. अशा प्रकारे जे आहे तर मला वाटतं आपण पुन्हा एक गोष्ट सांगतो की अनेक क्षेत्रांमध्ये अनेक काम सांगत असतो. ही काय आहे? आपल्या गावाकडे पडलं जातं, पहिली पडत असते की नाही? पहिल्या पडत बसलं की सगळं जेवायला मिळते नाही माणसाला, प्रत्येक नाही. ही काय आहे? पहिली पडत आहे. म्हणजे सर्व लोकांना सर्व प्रकारच्या ज्या फॅसिलिटीज असतात, म्हणजे सर्व सोयी सुविधा असतात, त्या सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा तुम्हाला मिळणार आहेत. सर्वांनी यामध्ये मला वाटते जवळजवळ 26 चालू आहे मार्चचा 2027 पर्यंत. सर म्हणतात कोणते सरकार सोसो म्हणून म्हणतात, शब्द वापरतात. सर्वांनी आपण जर समजा एक सोसो जरी समजा सोबत राहिले, म्हणजे एकदम काम बंद न करता किंवा फास्ट पळता सोबत राहिले, ठीक आहे आपल्याला असेल डाउनलाईन असेल सोबत मोठं चालले. मला वाटतं की आता जसं 12 सरांनी सांगितलं की 1 CRच्या वरती जाणार आहे, तर मला वाटतं प्रत्येक जण या ठिकाणी 1 CRच्या वर गेल्याशिवाय राहणार नाही. यासाठी सर्वांनी आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये आपण पाहसाल की मला वाटते कंपनीचा ग्रोथच होत चालला खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आजचं सेक्टर खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होत चालले. कंपनी अशा प्रकारे इन्कम घेण्यासाठी आपण सर्वांनी कंपनीमध्ये निरंतर काम करावं. कंपनी आपली समजून या ठिकाणी काम करावं. कारण सर जे आहेत ते सर्वसामान्य व्यक्ती आहेत, आपल्यामधून आलेले आहेत. त्यांचं मत आहे की बाकीच्या CMD लोकांसाठी ते म्हणजे स्वतःला तसं मानत पण नाहीत. आणि त्यांचं मत आहे सर्व लोक जे आहेत ते जे आपल्या इन्कम घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट इन्कम घेत असताना म्हणजे तुम्हाला सुधार झोप लागली पाहिजे. इन्कम घेत असताना ही सर्वांची इच्छा आहे, माझी पण इच्छा आहे. म्हणून या जसे कंपनी सांगते दुसरी गोष्ट आहे महत्वाची, कारण अनेक लोक जे आहेत ते कंपनी एका प्रकारे सांगते आणि आपण दुसरंच प्रेझेंट करत असतो. चुकीचं प्रेझेंटेशन करू नका. आपल्याला कसं प्रकारे कंपनी सांगितलं जातं तशाच प्रकारे थोडं रेफर करायचा. आपण यानंतर आपल्या फिजिकल मिटिंग तर होतीलच, पण झूम मिटिंग होतील, गुगल मीटवर मिटिंग होतील. कारण प्रत्येक ठिकाणी जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही. तर इंग्रजी दिवस आहे 10-11 वाजता ऊन लागते, नंतर 5 वाजता मुलं होतात. अशा प्रकारचे वेळेस आहे की प्रत्येकाला जाणं प्लॅन घेणं शक्य होत नसल्यामुळे आपण झूम मिटिंग आपण चालू करूया. तर अशा प्रकारे जे आहे कंपनीमध्ये अत्यंत खूप सुंदर प्रकारे इन्कम आहे. सर्वजणांनी लगातार हे करावं आणि काही अडचण आल्यास मला सुद्धा संपर्क करू शकता. आपला ग्रुप आहे, ग्रुपमध्ये पण काही अडचण सांगू शकता. हे जे आहे मला बोलण्यासाठी त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो.